नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजकाल अजून एक कॉमन जो त्रास आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे पाय दुखणं. पाय दुखण्याचा त्रास जो लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांमध्ये दिसून येतो. सो पायदुखी मागे काय काय कारणं आहेत आणि त्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सो बघा, जर तुमचे सतत रात्री पाय ठणकत असतील किंवा काफ मसलमध्ये म्हणजे पोटरीमध्ये गोळे येत असतील, गुडघे दुखत असतील, टाच दुखत असेल, तर ह्या सगळ्यांमागे वेगळी वेगळी कारणं असू शकतात. बऱ्याच वेळा असं वाटतं की वयामुळे कदाचित होत असेल, पण असं नाही आहे. कारण यंग लोकांमध्ये सुद्धा हे त्रास होत आहेत. तर एक एक करून आपण जाणून घेऊया की हे पायाचे दुखणे जे आहेत ते कशामुळे होतात. बघा, पायदुखीचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं गुडघेदुखी किंवा काफ मसल म्हणजे पोटरीमध्ये गोळे येणं, त्यानंतर तळपाय दुखणं, त्यानंतर मांड्यांमध्ये दुखणं, सांधे दुखणं, असे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यामध्ये सर्वात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे तुम्हाला असं पायामध्ये दुखू शकतं. आणि जे कॉमन विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत ज्याच्यामुळे हे पायामध्ये दुखू शकतं ते म्हणजे विटॅमिन डी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, त्यानंतर आयर्न, विटॅमिन B12 ह्यांची कमतरता जेव्हा होते तेव्हा तुम्हाला पायदुखीचे त्रास चालू होतात. सो बघा, जर तुम्हाला गुडघ्यामध्ये दुखत असेल तर युजली हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन डी आणि कोलॅजन ह्यांच्या कमतरतेमुळे होतं. त्यानंतर जर तुम्हाला पोटरीमध्ये किंवा काफ मसलमध्ये गोळे येत असतील तर ते होतं मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा इवन शरीरामध्ये पाणी कमी झालं तरीसुद्धा हे दुखू शकतं. त्यानंतर जर तुम्हाला टाच किंवा तळवे दुखत असतील तर ह्याला प्लॅन्टर फसायटिस असं म्हणतात. आणि हे सुद्धा होतं विटॅमिन डी, K2 आणि विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे. त्यानंतर जर तुम्हाला मांड्या दुखत असतील तर हे होतं विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे. आणि जर सांधेदुखींचा त्रास असेल तर हे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा रुमाटॉइड आर्थरायटिस ह्यामुळे होऊ शकतं. सो ही सगळी जी आहेत ती मेजर कारणं आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला पायदुखीचा त्रास होऊ शकतो. आता इतर कारणं आपण जाणून घेऊया. त्यामधलं जे पहिलं आहे ते म्हणजे व्हेरिकोज वेन्स. सो व्हेरिकोज वेन्समुळे सुद्धा पूर्ण पायामध्ये तुम्हाला दुखू शकतं. स्पेशली काफ मसल्समध्ये ह्यामुळे दुखू शकतं. त्यानंतर सायाटिकाचा जेव्हा त्रास असतो तेव्हा कमरेपासून अगदी टाचेपर्यंत तुम्हाला दुखू शकतं. त्यानंतर पुढचं कारण आहे डायबिटीस जेव्हा होतं तेव्हा नसा डॅमेज होतात आणि म्हणूनच पायामध्ये मुंग्या येणं, पायामध्ये नमनेस होणं किंवा पायामध्ये आग होणं असे त्रास होतात. त्यासोबतच पुअर सर्क्युलेशन म्हणजे तुम्ही एका जागी खूप जास्त वेळ बसत असाल, तुमच्या शरीराचं व्यवस्थित सर्क्युलेशन होत नसेल तरीसुद्धा हा त्रास होऊ शकतो. आणि पुअर सर्क्युलेशनचा त्रास थायरॉईड ह्या आजारामध्ये सुद्धा होतो. म्हणून थायरॉईडमध्ये सुद्धा अंगदुखी, पायदुखी हे खूप कॉमन आहे. सो जेव्हा असे त्रास होतात तेव्हा मग एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला पायामध्ये कुठेही दुखत असेल तर एक्झॅक्टली तुमचा आहार कसा असला पाहिजे. सो बघा, सर्वात प्रथम तर तुम्हाला विटॅमिन डी मिळालं पाहिजे. सो विटॅमिन डी हे उन्हामधून मिळतं. सो तुम्ही अगदी 20 ते 30 मिनिटं उन्हामध्ये उभं राहू शकता, जे पॉसिबल नसतं. त्यासाठी तुम्ही मग विटॅमिन डीचे सप्लिमेंट घेऊ शकता. सो त्यासोबतच तुम्ही आहारामध्ये अंडी किंवा फॅटी फिश आहे ते घेऊ शकता. मशरूम, त्यानंतर तूप आहे, ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात विटॅमिन डी असतं जे तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. त्यानंतर मॅग्नेशियमसाठी भोपळ्याच्या बिया, पालक, केळं अशा गोष्टी घ्या. त्यानंतर कॅल्शियम मिळण्यासाठी दुधाचे पदार्थ, नाचणी, तीळ, मोरिंगा ह्या सगळ्या पदार्थांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं. सो नियमितपणे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत. त्यानंतर ओमेगा 3 जे जॉईंट्सच्या हेल्थसाठी चांगले असतात. सो तुम्ही जवस घेऊ शकता, त्यानंतर चिया सीड्स घेऊ शकता. जे काही नट्स आणि सीड्स आहेत ते नियमितपणे घ्या. त्यासोबतच अंडी आणि मासे हे सुद्धा तुम्ही नियमितपणे घेतले गेले पाहिजेत. आणि हो, ह्यासोबत तुम्हाला भरपूर पाणीसुद्धा प्यायचं आहे. कारण डिहायड्रेशनमुळे सुद्धा मसल्समध्ये पेन होऊ शकतं. ह्यासोबतच काय टाळलं पाहिजे. सो जे काही प्रोसेस फूड्स आहेत, रिफाईंड शुगर आहे किंवा अल्कोहॉल, चहा, कॉफी यांचं सेवन जर तुम्ही अधिक प्रमाणात करत असाल तर ते तुम्ही टाळलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे जे काही पेन तुमच्या शरीरामध्ये आहे ते वाढू शकतं. सो ह्या गोष्टी नक्की तुम्ही टाळा. आणि जर तुम्हाला अगदी खूप पेन होत असेल, तुम्हाला पेनकिलर मेडिसिन्स घ्यायचे नसतील तर ह्या काही घरगुती गोष्टी तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या शरीरातलं स्पेशली पायामधलं पेन जे आहे ते कमी होईल. सर्वात पहिलं तुम्ही हळद आणि काळं मिरी हे पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता. सो 1 ग्लास गरम पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळं मिरी आणि थोडंसं मीठ हे तुम्हाला दिवसभरातून एकदा किंवा दोनदा घ्यायचं आहे.
सो ह्यामुळे काय होतं, शरीरातली सूज कमी होते आणि पेन कमी होण्यासाठी मदत होते. दुसरी गोष्ट जे तुम्ही करू शकता ते म्हणजे तुम्ही आल्याचा चहा किंवा आल्याचं पाणी घेऊ शकता. आल्याचा छोटा तुकडा तुम्ही चहामध्ये टाक किंवा थोड्याशा पाण्यामध्ये आल्याचा तुकडा उकळून मग तो चहासारखा तुम्ही पिऊ शकता. ह्यामुळे सुद्धा पेन जे आहे ते लवकर कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ते म्हणजे मोहरीच्या तेलाने मसाज करणं. सो जिथे कुठेही तुम्हाला दुखतं, जॉईंट्समध्ये पेन होत असेल किंवा तुम्हाला पोटरीमध्ये दुखत असेल, तिथे तुम्ही मोहरीचं तेल थोडंसं गरम करून हलक्या हाताने मसाज करा. ह्याने सुद्धा स्नायू जे आहे ते रिलॅक्स होतात आणि पेन कमी होण्यासाठी मदत होते. पुढची गोष्ट जी तुम्हाला करायची ती म्हणजे थोडंसं गरम पाण्यामध्ये इप्सम सॉल्ट तुम्हाला टाकायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मग तुम्ही तुमचे पाय बुडवून ठेवायचे आहेत. सो इप्सम सॉल्टमध्ये सुद्धा मॅग्नेशियम असतं, जे मसल्सला रिलॅक्स करतं आणि पेन कमी होण्यासाठी मदत होते. सो ह्या सगळ्या घरगुती गोष्टी तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला पेनकिलर घेण्याची गरज नाही लागणार. त्यासोबतच जर तुमचा जॉईंट्सचा किंवा पेनचा जो त्रास आहे खूप क्रॉनिक असेल, खूप ट्रीटमेंट्स घेऊनही जर तुम्हाला काही आराम मिळत नसेल, तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट जरूर ट्राय करू शकता. होमिओपॅथीमध्ये खूप चांगली मेडिसिन्स आहेत, जी क्रॉनिक आजारासाठी खूप इफेक्टिव्ह आहेत. सो तुम्हाला सुद्धा जर त्रास असेल आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.